ओम साईनाथ ट्रस्ट जुने सिडको नाशिकचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रवीण बंटी तिदमे यांच्या वतीने श्री साईनाथ मंदिर पॉझिटिव्ह एनर्जी सेंटर अंतिम एल सेक्टर छत्रपती शिवाजी महाराज चौक जुने सिडको नाशिक 9 या ठिकाणी भव्य महाप्रसादास अन्नदानाचे आयोजन करण्यात आले। प्रथमतः मंदिर भक्तांच्या माध्यमातून साई आरती व प्रसादाचे भोग करण्यात आले। त्याप्रमाणे सर्व मान्यवरांनी त्याचबरोबर नगरसेवक प्रवीण बंटी तिदमे यांच्या वतीने सुरू असलेल्या या सामाजिक तथा धार्मिक उपक्रमाने गेल्या वर्षांपासून या परिसरात उत्साह आणि चैतन्याचे वातावरण निर्माण होत असून येथील नागरिकांमध्ये सर्व धर्म समभाव एकीची भावना दिसून येत आहे। प्र म्हणजे प्रभूचे, सा म्हणजे साक्षात्कार, द म्हणजे दर्शन या उद्देशातून महाप्रसादाचे आयोजन करून भाविकांना या ठिकाणी आल्यावर साक्षात प्रतिशिर्डी असलेल्या जुने सिडको येथील श्री साई मंदिरात प्रभूचे साक्षात दर्शन घडते असे येथील भाविकांचे श्रद्धास्थान असून दरवर्षी 2 दिवसीय होणाऱ्या उत्सवात भाविक भव्य शोभायात्रा सहभाग घेऊन दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचा लाभ घेतात। ओम श्री साई ट्रस्टचा वर्धापन दिन पार पाडण्यासाठी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण बंटी तिदमे यांच्यासह ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, जुने सिडको नाशिक येथील नागरिक, बालगोपाल मित्र परिवार सर्वांचे सहकार्य लाभत आहे। या प्रसंगी नगरसेविका अश्विनीताई बोरस्ते, आशाताई तडवी, कैलासन्ना मुदलियार यांच्यासह प्रसादाचा लाभ घेण्यासाठी सामाजिक, राजकीय, औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित असतात। वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। साईनाथ मंदिराचा 15वा वर्धापन दिन सालाबादप्रमाणे आपण बघू। काल जी मिरवणूक होती, भव्य दिव्य अशी मिरवणूक, तिच्यामध्ये पूर्ण भारतातील विविध राज्यांमधून हे काही पथकं आले होते पूर्ण त्याचा लाभ घेण्यासाठी। कमीत कमी पूर्ण नाशिक जिल्ह्यातून जवळजवळ 15 ते 20 हजार लोक त्या मिरवणुकीमध्ये सामील झाले होते। आणि आज आपण बघू की महाप्रसाद जो आहे दरवर्षी लोक वाढतच चालले आहे। मागच्या वेळेस 22,000 लोकांपर्यंत लोकांनी प्रसाद घेतला आणि आमचा अंदाज आहे की यावेळेस कमीत कमी 25 ते 27,000 लोक हे महाप्रसादाचा लाभ घेतील। त्या दृष्टीने सर्व साई भक्तांनी, आमच्या सर्व ओम साईनाथ ट्रस्टच्या सर्व कार्यकर्त्यांनी तशी तयारी केली आहे साई भक्तांनी। आणि निश्चित तुम्हाला सांगतो की या साईमय जे पूर्ण वातावरण पूर्ण सिडकोमय झालेलं आहे, तर मी बाकी नागरिकांना आवाहन करेल की आपण सगळ्यांनी या प्रसादाचा लाभ घ्यावा। ओम साईनाथ।